हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सोलापूरच्या प्रभाकर जमखंडीकर यांचा एक लेख वाचनात आला. त्या लेखाचं शीर्षकच खूप सुंदर होतं, ते म्हणजे बोलून तर बघा. अतिशय सुंदर हा असा लेख आनंदी कट्ट्यावर आज तुमच्याशी शेअर करावासा अगदी मनापासून वाटतंय. बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. माझे एक मित्र आहेत बार्शीचे, बाळासाहेब. त्यांनी खूप दिवसांपासून आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलाय, बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. पहिल्यांदा जेव्हा मी हा स्टेटस पाहिला तेव्हा मला खूप गंमत वाटली. नंतर मी यावर विचारही केला. खरंच बऱ्याचदा माणसं आपल्या समस्या घेऊन त्यात स्वतःच गुंतून पडलेली असतात, गुरफटून गेलेली असतात. ना ती त्याबद्दल कोणाशी बोलतात, ना कोणाशी त्या शेअर करतात, ना कोणाकडे मदत मागतात. संकोच किंवा कमीपणा वाटणं, आड येणं, समोरच्यावर विश्वास नसणं, आता मदत घेतली तर पुढे आपल्यालाही अशी मदत करावी लागेल अशी भीती वाटणं, मदत मागितल्यास बेइज्जत होईल अशी शंका येणं, इत्यादी कारणानं माणसं आपल्या समस्येबद्दल तोंड उघडतच नाहीत. पण या एका वाक्यानं एका अत्यंत हालाखीचं जीवन जगणाऱ्या मुलीच्या जीवनात खूप मोठा बदल झाला. तिचं जगणं सुसह्य झालं, तिच्या जीवनात अक्षरशः क्रांती झाली. त्यामुळे हे वाक्य कायम माझ्या स्मरणात राहिलंय. त्याचं असं झालं, एकदा डिसेंबरमध्ये 9वी आणि 10वीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एका शाळेनं कार्यशाळा आयोजित केली होती. स्किल क्राफ्ट्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे मी या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. आम्ही शाळेत पोहोचण्यापूर्वीच मुलं हॉलमध्ये शिस्तीत बसलेली होती. दाराबाहेर आमच्या नावासकट स्वागताचा बोर्ड होता. दरवाजात खूप सुंदर रांगोळी काढलेली होती. या शाळेत येणारी मुलं ही अत्यंत गरीब घरातली होती. त्यांचे पालक या मुलांना शाळेत पाठवतात म्हणजे शाळेवर उपकारच करतात असा आविर्भाव असणारे. बहुतेक विद्यार्थ्यांचे वडील हे व्यसनी, घराकडे लक्ष न देणारे, तर आई विड्या वळणारी किंवा रोजंदारीवर काम करून घर चालवणारी. त्यामुळं मुलांना घरून शिक्षणासाठी सपोर्ट असा नाहीच. तरीही शाळेचे संचालक, शिक्षक मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. हे पाहून खूप बरं वाटलं. अभ्यास कसा करावा, वाचलेलं कसं लक्षात ठेवावं, नवीन परीक्षा पद्धतीतील बदल, सराव परीक्षेचं महत्त्व या विषयांवर विद्यार्थ्यांना कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं होतं. प्रमुख अतिथी म्हणून माझं काम मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं हे होतं. ते मी छान गोष्टी रूपातनं केलं. मुलं आणि शिक्षक दोघेही खुश झाले. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा घोळका माझ्याभोवती जमा झाला. हा माझा नेहमीचा अनुभव. कारण मुलं तेव्हा खूप चार्ज झालेली असतात. त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. त्याची त्यांना उत्तरं हवी असतात. सुमारे अर्धा तास हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम उभ्या उभ्यात सुरू होता. शेवटी मुख्याध्यापिका मॅडमनी आम्हाला ऑफिसमध्ये चहा घेण्यासाठी आमंत्रित केलं. मी मुलांच्या गराड्यातून वाट काढत निघालो तेवढ्यात एक 9वीतली मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, सर, मला तुमचा मोबाईल नंबर देता का? मी तिला म्हणालो, का गं, तुला काही विचारायचं आहे? ती म्हणाली, हो, पण मी नंतर फोनवर विचारलं तर चालेल का? मी तिला माझं कार्ड दिलं आणि बेटा तुझं नाव काय म्हणून विचारलं. कार्ड हातात घेत ती म्हणाली, आसमा. गोरीपान, छान वेणी घातलेली, पाणीदार डोळ्याची, पण मला ती तिच्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर्ड वाटली आणि तिच्या डोळ्यात एक वेदनासुद्धा जाणवली. माझं कार्ड घेऊन ती मैत्रिणींच्या घोळक्यात मिसळली. दैनंदिन व्यापात मी आसमाला विसरूनही गेलो. आणि मग एक दिवस माझा मोबाईल वाजला. अननोन नंबर होता. मी फोन घेतला. पलीकडून आवाज आला, हॅलो सर, नमस्कार, मी आसमा बोलतेय. त्या दिवशी तुम्ही आमच्या शाळेत आला होतात ना, मी तुमचं कार्ड घेतलं होतं बघा. हां, बोल आसमा, बोल. सर, मला तुमची थोडीशी मदत हवी होती. बोल ना. सर, माझे वडील हातगाड्यांवर केळी विकतात. दिवसभरात 200-300 रुपये मिळतात. हातगाडी भाड्याची आहे, त्याचे रोज 100 रुपये द्यावे लागतात. त्यात वडील दारू पितात. माझी आई जवळच्याच गादी कारखान्यात कापूस स्वच्छ करायचं काम करते. तिला रोज 150 रुपये पगार मिळतो. पण कापसाच्या यंत्रापाशी बसून तिला दम्याचा त्रास व्हायला लागलाय. घरात मीच मोठी आहे. एक लहान बहीण आणि 2 लहान भाऊ आहेत. मला आईला मदत म्हणून काही काम मिळेल का? मी विचारलं, तुला काय करायला आवडतं? सर, मला चित्रकला आवडते. तुम्ही शाळेत आला होतात त्या दिवशी हॉलच्या दारात मीच रांगोळी काढली होती. मला मेहंदी पण खूप छान काढता येते. मी म्हटलं, आसमा, हा फोन कोणाचा आहे?
ती म्हणाली, सर हा आमच्या क्लास टीचर मॅडमचा आहे. ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी काम शोधेन आणि या नंबरवर तुला आठवडाभरात निरोप देईन. तू मात्र अभ्यासाकडे लक्ष दे बरं. थँक्यू सर. मी लगेचच आसमाज मॅडम या नावानं तो नंबर सेव्ह केला आणि विचारात पडलो की किती कठीण परिस्थितीतून या मुलीला जावं लागतंय. या अल्लड वयात ती किती मॅच्युअर्ड विचार करतीये. काय बरं काम द्यावं या मुलीला, मी मार्ग शोधत होतो. 2-4 दिवस गेले. माझा एक व्यापारी मित्र मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला घरी आला. 10 दिवसांनी लग्न सोलापुरात होणार होतं. 3 दिवस लग्नाचा कार्यक्रम चालणार होता. मला आसमा आणि बाळासाहेबांचं वाक्य दोन्ही एकदम आठवले. बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. मी माझ्या मित्राला विचारलं, अरे श्रीनिवास, लग्नातल्या मेहंदीचं काय केलंस? कोणाला सांगितलंस? ते ऐकून वहिनी म्हणाल्या, अहो भाऊजी, 8 दिवस झाले सांगते तुमच्या मित्राला, बघूया बघूया असंच म्हणतात. असेल कोणी तर सांगा तुमच्या ओळखीचं. मग काय, मी लगेच आसमाच्या मॅडमना फोन लावला. आसमाशी पण बोललो. वहिनी आणि आसमाचं बोलणं करून दिलं. एका व्यक्तीला 400 रुपये. याप्रमाणे आसमाने पुढच्या 8 दिवसात लग्न घरी जाऊन 50-60 मुलींच्या आणि महिलांच्या हातावर सुंदर मेहंदी काढली. काही लोकांनी खुश होऊन तिला जास्तीचे पैसे दिले. लग्न पार पडलं आणि महिनाभरानं आसमाचा फोन आला. सर, तुम्हाला खूप खूप थँक्स. तुम्ही मेहंदी काढायचं काम मिळवून दिलं, त्याचे 30,000 मिळाले. त्यातून आब्बांसाठी 5,000चा नवा हातगाडा तयार करून घेतला. आईचा दवाखाना केला. आईला एक शिलाई मशीन घेऊन दिली. घराला जुन्या बाजारातून पत्रे घेतले, ते घातले. आता पावसाळ्यात आमचं घर गळणार नाही. आणि उरलेल्या पैशातून आणखी 2 हातगाड्या तयार करून घेतल्या. त्या मी रोज प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे भाड्याने देतेय. हे भाडं मी स्वतः घेते. यातून आमच्या सगळ्यांचा शिक्षणाचा खर्च भागेल. मी आता सुट्टीत कॉम्प्युटर क्लास लावणार आहे. कारण तुम्ही सांगितलेल्या काकांना माझा स्वभाव खूप आवडला. मला 18 वर्ष पूर्ण झाली की त्यांच्या सुपरमार्केटमध्ये नोकरी देईन म्हणून सांगितलंय त्यांनी. सर, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. आता माझ्या घरातलं वातावरण खूप बदललंय. आब्बा पण आता दारू पित नाहीयेत. आम्हा सगळ्यांशी प्रेमानं बोलतात, काळजी घेतात. सर, माझे आब्बा आणि आम्मी तुम्हाला एकदा भेटायचं म्हणतात. ते म्हणतात, वो खुदा हमें देखना है. कधी भेटाल सर? मी स्तब्ध, निशब्द. सहज म्हणून मी श्रीनिवासकडे मेहंदीचा विषय काढला काय आणि या पोरीनं पुढे चमत्कारच करून दाखवला. मी म्हटलं, आसमा बेटा, कधीही ये, फक्त फोन करून ये. आणि मी खुदा वगैरे नाही आहे, एक सर्वसामान्य माणूस आहे तुझ्यासारखाच. आणि मी विशेष असं काहीच केलं नाही. तू बोललीस, तू प्रयत्न केलास म्हणून हे सारं शक्य झालं. तू माझ्याकडे बोललीस, मी पुढे बोललो. मला बाळासाहेबांचा स्टेटस आठवला. बोलून तर बघा, प्रश्न सुटेल. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.